मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको वे. याच्यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास. शेवटचा आदेश गुढ व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली आवेचाची. नाम मंगलाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि. समागत तिष्ठं तमानद कंदो परब्रह्मलिंगो. भजे पांडुरंगो पांडुरंग करू, पांडुरंग करू, पांडुरंग करू, पांडुरंग करू, पांडुरंग करू, पांडुरंग करू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा, यावरी न करावा अव्यरू. मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. याच्यासाठी केला होता टहास, याच्यासाठी केला होता टहास. शेवटचा आदेश गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा. आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळालाय, त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळालाय. नवे नवे ज्याचा जन्म आहे, इको थोडा कमी, नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे. नवे नवे ज्याचं या जगात उपज नाही
त्याचं एक दिवस निम्न सुद्धा आहे. नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला, अमोलजी महाराज त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला. आणि तो आमच्या जीवनातला शेवटचा दिवस नेमका कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला. नवे नवे परमार्थातल्या साधनेची, परमार्थातल्या भक्तीची, परमार्थातल्या नाम साधनेची फलश्रुती नेमकी काय, तो पटवून येणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना चांगलं माहीत असलं तरी भक्त्याचं आद्य कर्तव्य या ज्ञान अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. वैकुंठवासी पांडुरंगजी बयाजी हगारे उर्फ भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यानिमित्तानं त्यांना शेवटची अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, पुष्पांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय. त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे सुपुत्र वैकुंठवासी आहेत चंद्रकांतजी पांडुरंग हगारे, श्री बाळासो पांडुरंग हगारे, कन्या सौ रंजनाताई महादेव गावडे, श्रीमती राजेश्रीताई बापूराव वायसे आणि सौ उषाताई पांडुरंगजी हगारे. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून भाऊंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांचा शेवटचा दिवस गोड असावा त्यांनीही म्हणावं यासाठी केला होता अट्टहास. या हेतून जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत. गोरख बाबा तसं पाहायला गेलं तर या जगात जीवन नावाची संधी मृत्यू लोकात प्रत्येकालाच मिळाली. जीवन नावाची संधी मृत्यू लोकात प्रत्येकालाच मिळाली, पण बाबा जीवन नावाची संधी प्रत्येकालाच कळाली असं मात्र अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळालेला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला, आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतायत आम्हाला ही जीवन नावाची संधी या मृत्यू लोकात मिळाली, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण. आम्ही या मृत्यू लोकात आल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्या भगवंताचं आयुष्यभर गुणानुगान गाण्याचा प्रयत्न केला आणि त्याची फलश्रुती आमचा शेवटचा दिवस गोड झाला. यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी हो? शेवटचा दिवस गोड हो. तुकोबरा झाला का? झाला म्हणून तर बोलतो ना, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. महाराज तुम्ही म्हणताय तुमचा शेवटचा दिवस गोड झाला, तुमचा शेवट चांगला झाला, तुमचा शेवट भला झाला. आमचीही धडपड शेवटचा दिवस गोडच करण्यासाठी चालली ना, बरोबर आहे ना. इथं आलेला प्रत्येकाला वाटतं माझा शेवटचा दिवस काय पाहिजे? गोड पाहिजे. संत सांगत आलेत आतापर्यंत माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड पाहिजे. कीर्तनकार सांगत आलेत माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड पाहिजे. बस तुम्ही सुद्धा म्हणताय आपला शेवटचा दिवस वाईट पाहिजे. कसं प्रत्येकाला काय अपेक्षा आहे? आपला शेवटचा दिवस काय पाहिजे? गोड पाहिजे, भला पाहिजे, चांगला पाहिजे. मग मला एक सांगा, आतापर्यंत हे हाडगाडगत चाललंय का? शेवटचा दिवस गोड करायचा आहे, शेवटचा दिवस गोड करायचा आहे. हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका असतो तरी कोणता दिवस? आतापर्यंत कमीत कमी वर्ष सदाची 100 कीर्तन ऐकली असतील, बरोबर ना? टकले मामा कसं आहे, महाराज कसं आहे, ऐकले असतील का नाही लोकांनी? मग 100 कीर्तन जर वर्ष श्रद्धाची ऐकली तर मला एक सांगा, शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? बोला की. माणसाचा खेळच असायची, तर बोल म्हणे तिथं बोलायची, तर नको म्हणे तिथं बोलल्याशिवाय राहायची नाही. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता बाबा? काय एकदा टाळी द्या त्यांच्यासाठी जरा. वा, एकदम लय गोड धडा केलाय, पण उत्तर थोडं चुकीचं आहे. पण तरी तुम्ही प्रयत्न केलाय, त्या उत्तराला मी न्याय देणार आहे. अगदी गोड बोललाय. अजून कुणी बोलेल का? टेन्शन घ्यायचं नाही. त्यांचं जरी थोडं चुकलं असलं तरी मी काय बोललोय का? मला बरोबर उत्तर हवंय. बोला की. आणि वाई काय गोड बोललात. वा, आता त्यांच्यासाठी एकदा टाळी द्या. पण ते बी उत्तर चुकीचं आहे. आता ह्याच्या पलीकडे उत्तर कोणी देणार नाही. आता मी देतो, ऐकून जा. बाबा तुम्ही दिलेल्या उत्तराला पहिल्यांदा साथ घालतो. गोड बोललाय तुम्ही, लोक बोलत नाहीत पण तुम्ही प्रयत्न केलाय आणि तुमचं उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे, पण मला पाहिजे तितकं बरोबर नाही. गोरख बाबा हे म्हणतायत माणसाच्या जीवनातला मृत्यू म्हणजे शेवटचा दिवस आहे. बरोबर आहे, शरीराचा आहे, पण त्यातून निघून जातं चैतन्य. त्याचं काय हो? मग एक योनी कोटी कोटी फोरा किंवा किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. तुम्ही म्हणताय मृत्यू बरोबर आहे, पण तो शरीराचा शेवटचा दिवस आहे, त्यातून जातं निघून आत्मा. त्याचं काय आहे? आता तुमच्या. आणि अजून एक उत्तर देतो. तुम्ही म्हणताय मृत्यू आता बरोबर आहे, पण मृत्यूवर जर माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस असता तर मग मला सांगा, तुकोबरायना हा भंग मृत्यू लोकात असताना का वैकुंठ गमन झाल्यावरती असताना? हा, मग असताना शेवटचा दिवस गोड झाला म्हणतायत. मृत्यू कसा असेल हो?
मृत्यू कसा असेल? एक उत्तर चुकीचं आहे, बाजूला गेलं. दुसरं उत्तर आई तुम्ही दिलं. तुम्ही म्हणताय आजचा दिवस वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. आई बरोबर आहे. याला आत्मा मुक्ती दिन असं म्हणतो या दिवसाला. पण प्रत्येकालाच मुक्ती मिळेल असं प्रत्येक जणाचंच कर्म बाबा चांगलं आहे असं काय? प्रत्येक जणांनाच भगवंताची भक्ती केली असं काय? प्रत्येक जणांच गावासाठी झटलाय असं काय? प्रत्येक जणांनाच अशी समाजसेवा केली असं काय? प्रत्येक जण चांगलं जगलाय असं नाही. म्हणजे प्रत्येकाला मुक्ती मिळेल असं नाही, बऱ्यापैकी नाही. प्रत्येकालाच मुक्ती मिळेल असं नाही. मग आजचा दिवस पण बाजूला गेला. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता ऐका, परत डोकं लावायची वेळ येणार नाही. भगवंताची भक्ती करत करत असताना एक दिवस भक्ती करता करता माणसानच भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. देव पाहावयाशी गेलो ते देव जीवन केलो. ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का, त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडा. बाबा तसं बोलणार नाही, प्रमाण ऐका. तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात माझा देहच प्रत्यक्ष देव झालाय, आकाराशी काही साठावं देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून आम्ही म्हणू शकतो यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड. मग महाराज आता काय हो, आता निश्चिंतीने पाऊल विसावा खुंटली या धावा तृष्णेच्या. बस की ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही भक्ती केली, ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही नामसाधना केली, तो देव उभा मागे पूर्वी. आता तो आमचा सखा झालाय, कृत्य बस झालं. आता आम्ही निश्चिंत झालोय. आता निश्चिंतीने पाऊल विसावा खुंटली या धावा तृष्णेच्या. पण महाराज हे घडलं कशामुळं? नाम मंगलाचे 3 गुणे. त्या भगवंताचं मंगल नाम आम्ही कंठमध्ये धारण केलं, आमचं शेवट गोड झाला. पण तुकोबर आहे, ते नाम धारण करत असताना जगानं लय त्रास दिला हो तुम्हाला. मंबाजी बोलणं काट्याच्या काठीनं मारावं, शिवबा कासाऱ्याच्या पत्त्यानं उकळतं पाणी अंगावरती वातावं. एवढंच काय, गावातल्या लोकांना चपला हार घालून गारवावरती बसून तुमची धिंड काढावी. तुकोबर आहे म्हणतात देऊ द्या ना त्रास, पण एवढा त्रास देऊन सुद्धा आम्ही भक्तीच्या मार्गावरून थोडं सुद्धा बाजूला गेलो नाही. आणि मला एक सांगा, चांगली जाणकार माणसं आहेत तुम्ही अशी उदाहरणं लय ऐकली असतील. सायकल चोरीला गेली, जात्यात चोरीला, महाराज बरोबर आहे ना. एखादी मोटरसायकल चोरीला गेली, ऐकलंय. एखादी 4 व्हीलर चोरीला गेली, ऐकलंय. पण असं कधी ऐकलंय का रेल्वे चोरीला गेली, इमान चोरीला गेली, रेल्वे चोरीला गेलेली घटना आहे का एखादी? घडणारच नाही, कारण ती पटरी सोडत नाही. तसं आमच्या संप्रदायिक ज्ञानोबरायची आणि तुकोबरायची पटरी, या पटरीनं हमकाच चाला, भरवशेने भेटे पांडुरंग. भरवशानं देव भेटणार म्हणजे भेटणारच. तुकोबराय म्हणतात तो आम्ही मार्ग सोडला नाही. निळोबराय म्हणतात तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काय. मार्ग दावून गेल्या दयानिधी संत ते झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो आणि त्या मार्गावरती एक दिवस आम्हाला तो दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा खण. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा खण. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा खण. आजी सोनियाचा दिन पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा खण. आजी सोनियाचा दिन बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माची सार्थक झाली. आमचा शेवट गोड झाला. आम्ही देवरूप झालो. आता जगानं त्रास दिला, पण त्या सगळ्याचं बाबा कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे 3 गुणे. मग महाराज आता मुक्तीबद्दल मोक्षाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? इथं बसलेल्या प्रत्येकाची मुक्तीसाठी मोक्षासाठी धावपळ चालू आहे, धडपळ चालू आहे. पण तुकोबर आहे म्हणतात ती मुक्ती आता माझी बायको झाली आहे, ती मुक्ती आता माझी नवरी झाली आहे, तिनं माझ्याशी विवाह केलाय आणि मी ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी ती माझ्या मोक्षावरती सही करायला तयार आहे. आता जे दिवस उरलेत ते आनंदाने जगण्याचे उरलेत आणि लग्न झाल्यावर दिवस ते नव्याचे
आनंदाचेच असतात. म्हणून तुकोबळ म्हणतात आता आनंदाने जगण्याचे दिवस उरलेत, आता निश्चिंतने पावलो विसावा कुंडली या धावा तृष्णेची अशा काहीशा आशियाचा 4 चरणाचा अभंग विढा. पैकी गायनाच्या सत्यसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्ती पारायण आपल्या भागाचं वैभव, युवा कीर्तनकार, स्वरसम्राट, भजन सम्राट, अगदी आवाजाचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं. अगदी कितीही उंच आवाज जाऊ द्या तरी सुद्धा आवाज मामा थोडा सुद्धा इकडे तिकडे जात नाही. त्यांनी किती बी नमतापणा घेऊ द्या पण मला माहिती क्वालिटी काय आहे. त्यामुळं अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे ते आदरणीय हरिभक्ती पारायण अमोलजी महाराज करी एकदा जोरदार तालीवाद. त्याचबरोबर या बाजूला जे उभा आहे ते आदरणीय ज्यांनी प्रथम चाल अतिशय गोड गायली ते आदरणीय हरिभक्ती पारायण स्वरसम्राट, भजन सम्राट, आपल्या परिसराचं दुसरं वैभव अतिशय गोड आवाजाचे धनी आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे बाळकृष्ण महाराज जाधव एकदा त्यांच्यासाठी जोरदार. त्याचबरोबर या बाजूला जे उभा आहेत ते आदरणीय स्वरसम्राट, भजन सम्राट, आमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं ज्येष्ठ असलेले आमचे टकले मामांसाठी जोरदार. त्याचबरोबर आदरणीय आपल्या परिसराचं वैभव मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट आदरणीय हरिभक्ती पारायण किशोरजी महाराज. माग आमची भेट झाली होती एका कीर्तनात. किशोरजी महाराज हगारी एकदा बाबांसाठी आपल्या गावच्या जोरदार. त्याचबरोबर आपल्या परिसराचे 4ही खऱ्या अर्थानं टाळकरी असतील आणि ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था आहे त्या आदरणीय हरिभक्ती पारायण, युवा कीर्तनकार, कीर्तन केसरी, स्वरसम्राट, भजन सम्राट, मृदुंग सम्राट, काय येत नाही असं नाही. आदरणीय हरिभक्ती पारायण ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था आहे ते आमचे गोरखजी महाराज कुंभार एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी. आणि त्यात मुलांसाठी आता जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर मृदंगाची साथ जे गोड करताय ते आदरणीय हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड, ज्यांचं पंढरपुरामध्ये जोगद्यान बाबांकडे शिक्षण झालं ते आदरणीय तेजसजी महाराज काळे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजव. साऊंड सिस्टम वाले दादा तुम्ही अतिशय गोड साऊंड सिस्टम लावली. हे कीर्तन तुम्हाला पुन्हा पाहता यावं म्हणून जे प्रक्षेपण करतायत ते ओम साई क्रिएशन. सर्वांना धन्यवाद विनयकरी बाबा. कीर्तनाला सुरुवात विठाला. अगदी एकही मिनिट अभंग सोडून बाजूला न जाता अभंगाचं तंतोतंत चिंतन करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आमचाही शेवट गोड होईल, जेणेकरून आमचाही काळ सार्थक कशा पद्धतीने करता येईल हे आजच्या कीर्तनातून मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उभा आहेत ते पांडुरंग भाऊंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी नेहमी बोलत असतो बघा, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाची किंमत काही कळत नाही आणि एकदा का आई वडील निघून गेले ना मग डोळ्यात किती आसवाना गाड्या, आई वडील पुन्हा काही मिळत नाहीत. ए ऐकून जा, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आई वडील माथ्यावर गेले ना पुन्हा किती प्रयत्न करा आणि किती पैसा खर्च करा गाड्या, आई वडील पुन्हा काही भेटत नाहीत. ज्या आईनं ज्या बापानं आमच्यासाठी हाराचं काढं, रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस करावा, दिवसाची रात्र करावी, राबावं आणि एक दिवस सगळं कमवलेलं आपल्यासाठी सोडून जावं. बाप करी जोडी लेकुराची उडी आपली कुरवंडी वालवण. आणि ज्यावेळेस अशी आई, ज्यावेळेस असा बाप आम्हाला सोडून जातो त्यावेळेस आई बाबा आम्हाला वेगवेगळ्या रूपानं दिसायला सुरुवात करते. एक कवीने त्याचं किती गोड वर्णन केलंय बघा. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हे आया बाया सांगत होत्या हो तुझ वाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. त्यावेळेस आम्हाला आई वडील वेगवेगळ्या रूपाने दिसायला सुरुवात होते. शेवटी मी 15 मिनिटं आई बाप या विषयाला न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी मला अभंग सोडवायचा, अभंगाला न्याय देतो. ज्या मार्गाने भाऊ गेलेत त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला 1 दिवस जाणं आहे. तुम्ही दोघं चौघं जरी लय गोड गात असला तरी देव तुम्हाला पुढचा आ करू देईल का नाही सांगता येत नाही. टाळकरी तुम्ही बी जसं रोज दुसऱ्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहताय तसं 1 दिवस तुमचं बी कीर्तन होणार आहे. त्यात बी बाबा कुणीतरी टाळ घेऊन उभा राहणार आहे. मृदंगाचार्य जरी लय गोड पकवाज होत असला, नाव चांगलं मोठं असलं तरी देव पुढची चाट वाजवू देईल का नाही सांगता येत. विनेकरी बाबा तुमचं कसं आहे, जाता का राहता? हा
हा कळालंय म्हणजे रोजच ऐकतोय म्हणल्यावर कळणार बरोबर आहे ना महाराज. हा म्हणजे जसं तुम्ही रोज दुसऱ्याच्या विण्याच्या तारा गोड छेडताय तसं एक दिवस तुमच्या बी वर्ष सदाच्या कीर्तनात कोणतरी विण्याची तार, तसा एक दिवस तुमची बी तार देव हा तुटला आयुष्याचा दोरा ये रवा उगा पसारा. म्हणजे एक दिवस तुम्हाला बी जावं. बसणारे तुमचं कसं आहे हा राहता म्हणताय नसतो ठेवीत देव, आम्हाला ठेवीत नाही एवढी भक्ती करून आणि तुम्हाला ठेवीत असतो का काय. म्हणजे जसं रोज तुम्ही दुसऱ्याच्या वर्ष सदाच्या कीर्तनात येऊन बसताय तसं एक दिवस तुमचं बी होणार आहे. तिथं बी कुणीतरी कीर्तन ऐकायला बसणार आहे. सिस्टमवाले दादा तुमचं कसं आहे नाही लय लोय गोड बटन फिरवता इको गेन ट्रबल बेस जसं पाहिजे तसं देताय. पण द्याव एक दिवस तुमचा बी गेन. हा बरोबर आहे. तुम्ही मला महाराज सगळ्याला घालावं लागल्या तुम्ही एकटा काय राहता का काय. ए माझं बी तसलंच आहे. जसं मी रोज दुसऱ्याच्या वर्ष श्रद्धाचे कीर्तन करतोय बाबा तसं एक दिवस माझ्या बी वर्ष श्रद्धाचं आजा मेरा बंदा मेरा, आजा मेरा बंदा मेरा, बाप बसरा गेला, आजा मेरा बंदा मेरा. देखत देखत कोई तैसा प्रमाण गोड प्रमाण. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसाही झाला. उठा उठा जागा पाठी भाई आले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोटी. म्हणून एक काम करा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. बाबा त्यांनी प्रमाण दिलंय. तुम्हाला गोड विचारू का बाबा माझ्या आजोबासारखे तुम्ही विचारू का. रोज भक्ती करताय रोज भजन करताय मला एक सांगा काय त्यांनी प्रमाण दिलंय म्हणून त्याचं मला उत्तर जरा शोधायचं. ऐकून जा. वडील काय करते तुमचे वैकुंठाला गेले. आजोबा तरी असतील की त्या बघा तुम्ही हसताय मी सिरियस विचारतोय. आजोबा तरी नाही बाबा. कधी कधी असं होतं ना आजोबाच्या आधी नातवाला जावं लागतं का नाही. किती घटना आहेत अशा बघितलं. तसं चेष्टा करणार आहे माझ्या आजोबाच्या वयाचे तुम्ही. म्हणजे आजोबा पण नाहीत पंजोबा खापर पंजोबा आपर पंजोबा निपर पंजोबा ढोपर पंजोबा चप्पर पंजोबा. अहो महाराज जिथं वडील राहिले तिथं आजोबाचं पंजोबाचं काय घेऊन बसला. बरोबर आहे ना. आता जरा माफी मागून विचारू का. राग येऊ देऊ नका. आता एक सांगा कोणाचा नंबर आहे आपला. म्हणजे मला बी घेऊन चालत का काय बघा असं म्हणजे अजून मी तिशीतच खेळतोय तरी मला म्हणतात आपला. बाबा पण तुम्ही दिलेलं उत्तर गोड आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा माशी पंख पाकडे तव हे सरे ग्रास गिळी सत्ता हाती नाही. कदाचित तुमच्या आधी मला सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा. कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी कानाचा घेऊन, कोणे दिवशी दारूला, कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी कानाचा घेऊन, कोणे दिवशी कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे एकटे राहावे. कोणे राहावे जावे कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे एकटे राहावे. कोण दिवशी
अतिशय गोड. कधी बाबा प्राण निघून जाईल चाल सांगता येत नाही, कधी यम येऊन घेऊन जाईल सांगता येणार नाही. म्हणून फक्त एक काम करा, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. तुम्हाला बोललो त्याच्यावरती गोड प्रमाण त्यांचं होतं. आजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. बाबा ही यादी कमी पडत असेल तर पुढची ऐका. 9वी मर गए, 10वी मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए पडे काल के पाशी. त्याच्या पुढे जाऊन ऐका. येत नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव गेटी, जन्मय म्हणजे मृत्यू निश्चित आहे. कोणी असू द्या या जगाचा निरोप घ्यावा लागतो. मी नाही सांगत, माऊली किती गोड बोलतात. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमे गा. महाराज म्हणतात ज्याचा ज्याचा या मृत्यू लोकात सजीव म्हणून जन्म झालाय त्याला एक दिवस मरावं लागत आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगा, ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट काय पाहे काळ. बाबा सजीव मार काय, सजीव मारणार आहे, सजीवाला मरावं लागतं नवल नाही. मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल काय? निर्जीवाला तरी या जगात चिरकाल राहता येत असेल काय? पॅटर्न बदलू का? जाऊ का विनोदाकडे? लय जर नाही ना होत. निर्जीवाला या जगात राहता येत असेल का? पटवून देतो. शिष्टमवाले दादा मंडप आपलाच आहे. किती वर झालं मंडपाचा व्यवसाय चाललाय? 18. मग कापड 18 वर्षापूर्वीच घेतलेला असेल नाही होय? किती दिवस झालं? 5-6 महिन्यात फाटलं राव पार. किती महिन्याला बदलावं लागतंय? पण तरी धंदा चांगला चाललाय राव. हे कधी तुम्हाला बोललंय का? नाही नाही, मला वर लटकावून ठेवलंय, ऊन असलं तरी मीच तापवतोय, सावली असलं तरी मीच थंड होतोय, पाऊस असला तरी मीच भिजतोय, असं कधी बोललंय का? नाही. म्हणजे याला टच कळत नाही, याला संवेदना नाही, याला बांधलेलं कळत नाही, याला स्पर्श जाणवत नाही. आणि सांगता येत नाही याचा अर्थ वाचा. टेन्शन घेऊ नको, मोकळ्या मनाने बोल. याचा ते बोलता येत नाही याचा अर्थ वाचा सुद्धा. या दोन्ही गोष्टी नाही, संवेदना नाही, टच नाही आणि वाचा नाही. याचा अर्थ हे सजीव की निर्जीव? निर्जीव. मग निर्जीव असला तरी राहतंय का बदलावं लागतंय? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? याला पुरावा लागतोय, देतो पुरावा. ऐका. आता जी ओवी सांगितली का अमोलवा, त्याच्या अगोदर ज्ञानोबा किती गोड वर्णन करतायत. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र वेडिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे, चैतन्य नाथी. माऊली म्हणतायत एक दिवस हे कापड जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर टाकून द्यावं लागणार, दुसरं काय करावं लागणार आहे? परिधान करावं लागणार. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसा आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण गोरख बाबा काय झालं, या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय. माझ्यातले लोक पैसा आला बरं, पैसा आली होती, रावण गप बसला नाही. लय अक्कल होती हो. सगळ्यात हुशार प्राणी रावण होता. भजने बी सगळ्यात भारी रावण होता. त्याच्यासारखी ताकद बी कुणाकडे नव्हती. पण एकाच गोष्टीने भंगार निघालं, नियत. नियत खराब झाली हो, परिणाम ठोकला, कार्यक्रमच केला. आता बी बदलापूरमध्ये एक जणाची नियत खराब झाली, परिणाम पोलिसांनी कार्यक्रम केला. बाबा महाराष्ट्राचा आणि भारताचा एक इतिहास आहे. इथं ज्याची ज्याची नियत आतापर्यंत खराब झाली त्याचा भारतानं कार्यक्रमच केलाय. मग सरकार कोणाचं असू दे, मला राजकारणाकडे जायचं नाही. म्हणजे नियत खराब नाही. त्याच्यासारखा माणूसच नव्हता. लय माणसं बाबा माझ्यातली, लय पैसाला काय काय आमच्या गावातले लय उतानी चालायला लागल्यात. लय पैसाला एक जण आमच्या गावात 4 ड्रेस बदलतं, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. दिवसा हात लावायचं सुद्धा वाटतं, कापतो का काही कापतो का काही. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जायचंच आहे ना. बरं स्वतःची माहिती असल्या लोक म्हणतात काय, नाही नाही 2-2 हजाराचं लिननचं कापड घालीत होता, नाही नाही 2-2 हजाराचं फाडा 60चं पेटायचे. कारण ही गबाळ दिसते का, जोवरी चळन गा गोवरी म्हणती माझा, बांधवणी देती यमाची हाती, भूषणी गीती करून. तीच बाबा 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैतीला मसन वाट्यात आलं. आणि नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. आणि असं नेमकं त्याला येताना बघितलं असं छत्ती काढून. आता काय काय नाद असतो छत्ती काढायचा, पण कुठं काढावं ही बी कळलं पाहिजे ना. ते असं मसन वाट्यात छत्ती काढून आलं. मामा मी म्हणलं याद घे की तो मला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार? मला 4 कोटी. अरे तुका मध्ये ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, तुझा कोणाची घाला तो घ्यात. तो मला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि फुटतो संपत्तीचा आणि सत्याचा फुगा एक दिवस फुटतो, म्हणजे फुटतो, हे लक्षात ठेवा.
फुटणार म्हणलं. मसन वाट्यात आल्या माझी पण राग झाली आहे आणि तुझी पण. देह जाईल जाईल 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 त्याशी काळ खाईल देह जाईल जाईल त्याशी काळ खाईल त्याशी काळ खाईल गारे रुमदासी दगडा गारे रुमदासी दगडा गारे रुमदासी दगडा गारे रुमदासी तुमच्या हयातीत बाबा तुम्ही एखादं उदाहरण असं बघितलं की एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला बिचाराला अग्नी डाग दिला त्याच्या देहाची चांदी झाली. बाबा कोणी जाऊ द्या शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करत बसू नका. कारण चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नसतं मी मागे. कारण त्यांना माहिती क्षणात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्या ना खातात पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट अँड वॉच. वाट पहा वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाली त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती जैसी करणी वैशी भरणी. आपले 5 मिनिटं याच्यामुळं लांबले आपण एका उभीजवळ होतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. जन्म म्हणजे मृत्यू निश्चित आहे म्हणजे आहेच. पण महाराज जन्मापासूनचं मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात शेवट गोड करायचा आहे. मग अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. देवाचा नियम आहे. जर मरताना देवाचं नाव मुखाला तर देव मोक्ष देतोय. अंतकालेच मामेव स्वरण मुक्तवा कलेवर. मग माझा पहिला मोर्चा नामदेव रायाकडे असेल. नामदेव राय जीवन नावाची संधी जन्म मृत्यू आहे म्हणजे आहेच. पण जन्मापासूनचा मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. मग नेमकं आम्ही काय करायला पाहिजे. नामदेव राय किती गोड बोलतायत. उठा जागे व्हा उठा जागे व्हा रे
तीन प्रमाण एकत्र झालेत. नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतायत आणि तिन्ही प्रमाण काकड्यातलीत. नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतायत उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती किंवा आता जागा रे बाहिनो जागा चोर निजल्या नाडोनी बघा बाबा. तरी लोकांनी भजन केलं नाही. आणि जर एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर भजन नसेल करा तर कशी फसगत निर्माण होते. ऐकून जा. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला महाराज. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजाचा धंदाच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला आणि प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो, तुमच्याकडं गोंजारतो. मग काय करीतो, हा त्याचा स्वभाव दावल्याशिवाय तो राहणार नाही. चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या, साप काय करणार आहे, चावणार. साप त्या राजाला चावणार तेवढ्यात राजाच्या मागे लाकूड तोडे लाकडाची मुळी घेऊन निघाला. आणि त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीने राजाचा पाय काय झालाय, विषारी सापावरती पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप काय करतोय, चावतोय. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय, मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय, कुणाच्या मनात शंका आहे, आपल्या कुणाच्या कुणाच्या मुळीवाल्याच्या वाजी. कुणाच्या मनात शंका आहे, मुळीवाल्या. त्यानं बाबा विचार केला नाही, पळत पळत गेला, लाकडाची मुळी खाली टाकली, राजाला ढकललं, राजा खाली पडला, राजा वाईट टाकला. बावलट आहे, मूर्ख आहे, अक्कल तुला दिली नाही का देवानं, तुला माहित नाही का मी कोण आहे. अहो राजे साहेब तुम्हाला कोण ओळखत नाही हो, तुम्ही प्रांताचे मालक आहेत, तुम्ही आमच्या धनीत, तुम्ही आमचे राजे, तुम्हाला कोण ओळखत नाही. फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही. नाहीतरी मला एक सांगा, इथं बसलेले पंतप्रधानाला कोण ओळखत नाही, पण पंतप्रधान माझ्या सहित तुमच्यातल्या एकाला बी ओळखत नाही. बरोबर आहे ना. हा राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही हो, फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही. का ढकललंस रे मला, पलीकडे बघता का सळसळ कर जाणारा साप बघितला, सळसळ कर जाणारा साप बघितला, काय झालं, पाय पडला होता. म्हणजे चावला असता हो, म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो हो, म्हणजे तू माझा प्राण वाचवलाय असं म्हणायचंस का. अहो ते तर समजावून सांगतो ना, माझ्यामुळे तुम्ही जिवंत आहे. हे काय करतो रे तू, काय नाही. रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळे लाकडं तोडा गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, कधी कधी काय गावाचं नाव आहे, हगारेवाडी विकतो, कधी कधी पलीकडं निमसाकरला घेऊन जातो, कधी कधी इकडं शेळगावला घेऊन जातो, कधी कधी जंक्शनला घेऊन जातो, कधी कधी परत कालसाकडे घेऊन जातो, परत कधी कधी इकडे इंदापूरला नेतो, कधी कधी इकडे गोरपडवाडीला घेऊन जातो, 2-4 रुपयाला तो कोळसा विकतो आणि त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालतो. आता हे काय करायची गरज नाही, चल माझ्या राजधानीत दिलं, प्रधानजी इकडे या, लक्ष देऊन ऐका बरं का उदाहरण. एवढं उदाहरण घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल, तुमचं आयुष्य सफल होईल, तुमचा शेवट गोड होईल. मला नक्की सांगायचंय काय हे तुमच्या लक्षात येईल, ऐकून जा. राजधानीत दिलं, प्रधानजी इकडे यावं. काय हो राजेसाहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे, राजेसाहेब मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोडायला किती, 1,000 एकर. मग एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस बाबा काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय, राजा बोलेन. राजानं सही केली, 5 चक्राचं कागद त्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी आहे का, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीचं होतंय. किती, मन मे लड्डू फुटा नाही, फुटा नाही वाटत चंदन लावाव, कबर उसन खिकरिता लाग बी व्हाय ना एकरात. फक्त एवढं ऐकून इथं सोडा, नाही तर 10 आणि 13 जेलमध्ये करावं लागेल, त्याला परवानगी लागते. एका एकरात किती पैसे, 3 कोटी. 5 एकराचे पैसे झाले किती, 15 कोटी. बरं मला एक सांगा, 15 कोटी आता त्या लाकूड तोडायला मिळालं, लाकडं तोडायला जायची गरज आहे, काहीच गरज नाही. 2 वर्ष निघून गेली, 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण या राजा लाकूड तोडायला काय दिले, 5 एकराची बाग दिले. आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं 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 याच्याकडे असेल, आणि तिथं 5 एकर दिली का, तिथं नेऊन राजानं असा रथ उभा केला आणि राजानं असं 5 एकराकडे निहाळून बघितलं. जसं 5 एकराकडे बघितलं तसं राजाचं बी डोळं असंच भिंगलं. कारण जिकडं बघीन तिकडं कोळसा राख जाता, ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला चंदन दिलं काय, साग दिलं काय, हे काय करणार आहे, कोळसाच करणार. राजा कोळसा बघून रथातून खाली उतरणार, तेवढ्यात लाकूड तोड्या पळत पळत राजाच्या चरणावरती उन्नत झाला. राजासाहेब लय उपकार झाले हो तुमचे. काय झालं, काय नाही, 2 वर्षापूर्वी त्या जंगलात जावं लागायचं, लाकडं गोळा करावं लागायची, कधी मिळत होती कधी मिळत नव्हती. मिळाले तर अन्न पोटभर मिळायचं, नाही मिळालं तर अख्खं घरदार उपोष राहायचं. आता रे आता किती तुम्ही मला सोपं करून दिलं. आता मला माझ्या घराच्या शेजारी 5 चक्राची बाग दिली, आता मला कुठं लांब जावं लागते. आता सकाळ सकाळ उठतोय, पारोशा तोंडानेच कुराड हातात घेतोय आणि त्यातलीच 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तुडितोय आणि आता त्याचाच कोळसा करीतोय ना. आता त्याला हगारी वस्तीवच गिरायक लागते का बरं, वास मारते ना चन्नाचं हे. म्हणजे मला 5 एकराचा कोळसा केला काय, म्हणलं मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही नगभर कमी नाही, मोजून 5 एकराचा कोळसा केलाय मला. तो मला एखादा दांड आहे का, एखादी दपली बिपली आहे का, मावशा दपली कळती का, गॅसच दपली कळती ना, ते मला दपली आहे का, पण ते मला दपली नाही, कुराडीचा दांड आहे, आणू का मला. राजा म्हणला आण.
बाबा राजानं कुऱ्हाडीचा दांडा हातात घेतला, त्यातून कुऱ्हाड निकालीन अशा माझ्यासारख्या बाह्या मागे सारल्या. काय केलं असेल हो? हा हा वा वा हाणला असन. पण बाबा राजालाही विचार बनतो होता. राजानं विचार केला, यानं काय केलाय, यानं काय केलाय, आता हाणून मारून त्याचं चंदन होईल का? मग आता मारून काय फायदा आहे? आणि ऐकून जा बरं का, या जगात जेवढे म्हणून अनर्थ घडलेत तेवढे वादानं मारामारीनं घडलेत. वाद आणि मारामारी बाबा हा पर्याय नाही. या जगातला कोणताच वाद असा नाही जो सांगून मिटू शकत नाही. फक्त आमची सांगायची आणि समजावून घ्यायची भूमिका नसते. तेवढं जमलं म्हणजे आपला जन्म संपलंय. मला जागेवरती यायचं. हे ऐकून जा. कुठं चालला तो मुद्दा? हा दांडा दांडा लक्षातही चांगला आहे. हा हा दांडा हातात घेतला आणि विचार केला, आता याला काय करावं लागेल, मारून उपयोग होणार नाही, याला काय करावं लागेल, समजावून सांगावं लागेल. बाबा ह्यो दृष्टांत तो मार्केटला मी आणला, पण आता लय जण सांगायला लागले. हा आता ऐका, दांडा हातात दिला आणि दांडा हातात घेऊन दुसऱ्या त्या लाकूड तोड्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, जा पलीकडच्या अन्नाचा व्यापार, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलंय हो, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल. वाज घेतला, मलयागिरी चंदन आहे, अजून जर भरपूर लाकडं असतील तर कोट्यावधी रुपये देतो. ते म्हणलं भरपूर नाही, 5 एकर होती. भरपूर नाही 5 एकर होती, पण पठ्यानी कोळसा केलाय म्हणला. दांड्याचं सांग मला, दांड्याचं काय होते ते. 10,000 देतो मला. पळतच राजाकडे आला. राजासाहेब दांड्याचं 10,000 म्हणते. 10,000 हो, लय असतील तर भरपूर देतो म्हणते. तू काय केलं? कोळसा केला की कितीचा केला? 5 एकराचा केला. किती हजारात विकला? 5,000 विकला. ते दांड्याचं म्हणतंय किती? 10,000 म्हणतंय. आता राजा त्याला प्रश्न विचारतोय, लाकूड त्याला उत्तर देतो. एवढा प्रश्न उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन संपलेन. आता राजानं प्रश्न विचारला, तू काय केलं? कोळसा केला. किती एकराचा केला? 5 एकराचा केला. किती हजाराचा विकला? 5,000 विकला. ते हातभर दांड्याचं किती म्हणतंय? 10,000 म्हणतंय. तुला काय समजलं का रे? तुझ्या काय लक्षात आलं का रे? तुला काय कळलं का रे? आता अमोलजी महाराज लाकूड तोड्या किती गोड उत्तर देतोय बघा बरं का. लाकूड तोड्या म्हणतोय, राजू साहेब खरंच सांगू, मनापासून सांगू, परफेक्ट सांगू, कळालं. पण आता त्या व्यापाऱ्याजवळ गेल्यानंतर कळालं. आता व्यापाऱ्याच्या रूपाने तर संत घेऊयात. संत आम्हाला सांगून सांगून कटाळे तरी आम्हाला कळत नाही. व्यापाऱ्यानं सांगितलं त्यावेळेस कळालं. पण राजेसाहेब आता येतंय लक्षात. आता कळून काय उपयोग आहे हो. आता काय झाली बाबा, वेळ निघून गेली. आता परत थोडीच तुम्ही 5 एकर देणार आहे, परत थोडीच त्या कोळशाचं चिंतन होणार आहे. राजा मला झपकीन आता 5 एकराचं नाव काढलं. बापाची पेंड आहे मला, अजून कोळसा करतो काय. म्हणजे हे कोणाचं चाललंय? राजाचं लाकूड तोड्याचं. माझ्या गोळ्या संपल्यात का माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे? राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण दिलं नाही तर आपल्याला ही इमारत मिळाली का देवरूपी? ही बी चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी एकदा गायक वादकांसाठी जरा जोरदार टाळी द्या. बाबा ते 15 कोटी जरा बाजूला जाऊ द्या, पण एखाद्यानं 20 कोटी दिले ना आपला हात इथून मोडला. पुन्हा हाय असा 1 अब्ज रुपये घेऊन बारामतीला किंवा डॉक्टरकडे इंदापूरच्या जायचं. डॉक्टर हा जरा किडनी खराब झाली, एवढी जरा नीट करून देता काय? देतील काय? बदलून देतील, पण गॅरंटी नाही. एवढंच काय, मेरू पर्वतासमान धन जरी त्या पांडुरंगाच्या चरणावरती नेऊन तुम्ही ठेवलं ना तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढवून मिळत नाही. म्हणून फक्त एक काम करा, जोवरी सकल सिद्ध आहे हात चालावा या पायी, तव तू आपले सोयीत पायी तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडोनी वाहिला अनेक ये भक्तीचे वाटे लाग. तोपर्यंत भक्ती करा, नाहीतरी गेला जन्मवया. एका वाक्यात अख्ख्या कीर्तनाचा सार सांगतो. मिळालंय चंदन, मिळालंय चंदन, याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका. झाला असेल बऱ्यापैकी, कळलं नसेल पण तुकोबाराय म्हणतात मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. घडलं ते घडू द्या, पण आता तरी सुधारण. मग आता बी कळत नसेल तर आता तरी पुढे आजची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. आणि अजून बी कळत नसेल तर मग आमच्या बाप्पास तरी काय जायचं, विसरली त्या थोर झाली हानी पचतीला खाणी 84च्या. एवढं सांगितलं तरी नाही ऐकलं. मग पाया पडली राव लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना. बाबा तरी ऐकलं नाही. मग म्हणतात किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे
रडत दिलं तरी बी ऐकलं नाही. मग परकर बोलायला जरा नाथ बाबा पटायत पण तरी सुद्धा तुकोबऱ्या परकर त्याची पारच सीमा पार करतात. अमोल महाराज मला वाटत होतं तुकोबऱ्याने एवढ्या खाली नाही जायला पाहिजे पण माझं बिचारायचं ऐकायचं कोण. हो मीच तुकोबऱ्याच्या अभंगाव कीर्तन करतो ना, माझं कोण ऐकायचं. पण तुकोबऱ्या का खाली गेले असतील माहितीये का, ज्यावेळेस सांगून ऐकत नाहीत त्यावेळेस लोक ऐकत नाहीत. सांगितलं तरी ऐकलं नाही. मग बाबा पाया पडले तरी बी ऐकलं नाही. मग पार शिवी देऊन सांगितलं तरी बी ऐकलं नाही. आणि ज्यावेळेस सगळे पर्याय थांबतात का मग जरा निर्वाणीचं बोलावं लागतं. महिला मंडळ मला एक सांगा, गोळ्या कडू असतात पण खावा लागतात. खाऊ वाटत नाही, मस्त तोंड वाकडं तिकडं होतं. ह्या गडी पेताना जसं वाकडं तोकडं तोंड करतात तसं गोळ्या खाताना वाकडं तिकडं तोंड होतं. पण तरी सुद्धा गोळी खावा लागते का मन, कारण ती माणसाला बरं करते. बाबा तुमच्या किती बी मिशा मोठ्या ठेवा पण तरी बी इंजेक्शन घेताना माणसाला भ्याच वाटतं का, पोचतं ना, पण तरी बी घ्यावा लागतं. कारण ती काय करतं, नीट करतं. तसं तुकोबऱ्याने शेवटचं इंजेक्शन आणि गोळी दिली. तुकोबऱ्याच्या अभंगाची सुरुवात अशी, नाम नवदे ज्याची वाचा. पाठ आहे पण तरी बी धाडस करा नाही ते सांगायचं. सांगू का, बघा बरं का, सांगू का नाही तुम्ही म्हणाल महाराष्ट्रात हेच गावलावी तुम्हाला आपल्या गावात आणायला. सांगू का, बरं जाऊ द्या, जिथं उजळण तिथं उजळण, त्याचं काय टेन्शन घ्यायचंय. लय राग आला तर पुढच्या वेळेस बोलवायचं नाही इकडे तिकडे. नाही बोलवलं तरी मला काही कमी नाही. दिवसाला हात 2 हलक्या हातानीत सांगून जातो, फक्त गुण पडावून. महाराज मला जरा गोड बोलायला येत नाही, ते माझ्या पिंडातच नाही. परखड बोलायचं, बदल लोकात झाला पाहिजे. नाही तर गोड बोलून लोक फक्त ऐकून घरी जातात. एवढंच आहे. अभंगाची सुरुवात आहे, नाम नवदे ज्याची वाचा तो लेक दो बापाचा. तुम्हाला ऐकायला असलं तरी टेन्शन घेऊ नका, फक्त मनातली मनात ठेवा. तरी बी लोकांनी भजन केलं नाही. तिसरा मोर्चा नाथ बाबाकडे घेतो. नाथ बाबा जीवन नावाची संधी आहे. जन्म मृत्यू निश्चित आहे, म्हणजे आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अंतर आम्हाला काटून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. आम्ही नेमकं काय करायला पाहिजे, तुकोबरा किती गोड बोलतात बघा. नरदेह दुर्लभ जाणारे, 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 शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, मत दुखया तनार, मत दुखया तुम्ही वाचलो, तुम्ही वाचलो, तुम्ही वाचलो, वा बरोबर आहे. काकड्यात वासुदेव नावाचं नाथबाबाचं प्रकरण. त्यात नाथबाबा म्हणतात, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. आजी जुन्या काळात यायचे का वासुदेव? वासुदेव यायचे का तुमच्या काळात? हा, ते उलटी टोपी असायची बरोबर का नाही, आणि लय भारी मोराची पिसारी असायची, आणि लय गोड गाणं म्हणायचे सकाळी पहाटे 5 वाजता. दान पावलं दादा दान पावलं, वासुदेव दान पावलं, सकाळच्या पारी पावलं दादा दान पावलं. ते पिंगळे यायचे का, पिंगळे? एका हातात कंदील असायचा, एका हातात दिमडी असायची, टिम 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 टिम. आता वासुदेव येत नाही, आता पिंगळा येत. आता येतो सकाळ सकाळ बटरावाला, पोंग पोंग. सध्या बटरवाला माणसाला जागा करते राहत, त्यामुळेच माणसं माणसात राहिले नाहीत. जुन्या काळात ती वासुदेव यायचा, पिंगळा यायचा, तो नीती शिकवायचा, धर्म शिकवायचा, माणुसकी शिकवायचा, लय गोड गाणं म्हणायचं होतं. वासुदेव किती गोड होतं ऐका. अरे वासुदेवाची ऐका वाणी, अरे वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करी काम वीरा, दाम करी काम, पैशाची जात येणारी, सन तुरा नयाची हव, जन्मापासना सारी माणसं लाड 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 लाड, जन्मापासना सारी माणसं या पैशाची गुलाम रे, दाम करी काम,
माणुसकी शिकवणारी गीत होती बाबा. आता राहिली नाही. जुन्या काळातली गाणी लई भारी होती हो, काही ना काही संदेश द्यायचे. आताच्या काळातल्या गाण्यांचा मेळच लागत नाही. एक गाणं तर मला जिंदगी गेली पण तरी कळलं नाही. आर 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 नाक्क मुकान नाक्क मुकान. काय नाकाचं मुका घे म्हणते का काय म्हणते काय माहित बा, तरी बी गाबडी नाचल्याशिवाय राहत नाहीत. लय जुनी गाणी बाबा भारी होती. आताच्या गाण्यात दमच राहिला नाही, रामच राहिला नाही. त्यात जरा जागेवरती आपण इथं होतो, लांब नको जायला, आपली वेळ संपत आली. वासुदेव वासुदेव म्हणा बाबा. तरी लोकांनी भजन केलं नाही. शेवटचा मोर्चा माझा ज्ञानोबा रायकडे असेल. लगेच अभंगाच्या पहिल्या चरणावरती येतो. ज्ञानोबा राय सगळे संत म्हणतात भजन करायला पाहिजे, आमचा चाललाय प्रपंच. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय करायला पाहिजे? ज्ञानोबा राय म्हणतात आम्ही प्रपंचाला कधीच विरोध केला नाही. उलट माझी तर प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. माझं तर म्हणणं आहे थाटाच संसार करा, पण संसारी असावे, असो नि नसावे, भजन करावे वेळोवेळा. माझं सांगणे जितक्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय तेवढ्या सायासानं परमार्थ करा. सायासे करशी प्रपंच दिनेशी हरिशनं बजशी पाहुण्यावर. किती सायासानं प्रपंच चाललाय आपला, आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी. याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही राव. काय काय माणसं तर बाबा संसार रुपये बहुसागरात इतके बुडाले फुगून सुद्धा वर आले नाहीत. तसं माणसं पाण्यात बुडाले हो, फुगून वर येतात. पण काही कायला सुधारणार. बरं संसाराने ह्यांना पकडलं नाही, ह्यांनी संसारात पकडले. कसं माहिती? गुळाची डेप माहिती तुम्हाला बसलेली. त्या गुळाच्या डेपेला मुंग्यानं जाऊन पकडलं. किती प्रयत्न केल्यानंतर आता तो गुळाची डेप सोडतो. दादा लई गोड मान हलवली राव, सोडितच नाही. वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघतो पण गुळाची डेप सोडित नाही. आपलं बी तेच झाले. संसार करता करता आपण एक दिवस संसारात मरतो तरी आपल्याच्यानं संसार सुटत नाही. आपल्याला देवाचं नाव आठवत नाही. जरा अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. साप माहिती? साप 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 कोणाला खातो? म्हणा महाराजाला काय आता. साप कोणाला खातो? बेडकाला. गंमत आहे, सापानं बिडूक बघितला, लपत 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 साप बेडकाकडे गेला. बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा साप बिडूक सापाने गेला. राहिला किती? बरं राहिलेला निम्मा किती मिनिटात संपन? 4-5 मिनिटात संपन. बरं राहिलेला सगळा संपला. बरं सगळा एकदा सगळा बिडूक संपल्या. बेडकाचं अस्तित्व आहे? बेडकाचं नाव शिल्लक आहे? बेडकाचं सोडा, मी विकास महाराज एवढे आहे. महाराष्ट्रात एवढा गडी ट्रेंडिंगला आहे. कुठलं बी ॲप घ्यायचं कमीत कमी लाखाच्या पुढे फॉलोअर्स आहेत. पण एवढा फेमस असून चुकून जाता जाता ड्रायव्हर कडून गाडी धडकली मी मेलोच. तसं मी मरत नाही 5-50 वर्ष, पण मेलोच. तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे म्हणतील महाराज गेला त्याच्या गावाला, पण महाराजाची काय आली? बॉडी आली. बरोबर आहे. म्हणजे माझं अस्तित्व राहत नाही बेडकाचं. बरं आता ऐका. आता त्या सापाच्या तोंडात निम्मा बेडूक आहे. त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकानी? येते लक्षात? जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसा बेडकानं माशीचा कार्यक्रम. आता ऐका किती संपलाय बेडूक? राहिला किती? संपणारे किती मिनिटात? 5 मिनिटासाठी आता माशी खाऊन काय उपयोग आहे का बाबा? तरी आशा संपली का कोणाची? हिंडता दिशाशिन पावला माया अगदी गोड प्रमाण दिलं. हे बेडकाचं चाललं नाही. बेडकाचं फक्त उदाहरण नाही तर ह्या बेडकाची बी गंमत तीच आहे. काय काय बेडकाचं बाबा 40 गेले राहिले 60 आशा संपली नाही. काय काय बेडकाचं 80 गेले राहिले 20 आशा संपली नाही. काय काय बेडकाचं आज उद्या आले तरी बी आशा संपली नाही. काय काय बेडकाच्या सरनावर असल्यावर चाव्या काढून घ्यावाच्या दिना मेला केला का तरी बी आशा संपली नाही. गोड प्रमाण दिलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती येत नाही केला. हिंडतात दिनशी साक्षीनं पावला माया वेष्टीला जीव माझा. अमोल महाराज सुख सुख करत माणसाला संसारात मरावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती होत नाही. कारण या संसाराचा नियम आहे दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कुठे किंवा ठाऊकची आहे. संसार दुःखाचा, मग सुखाची प्राप्ती करायची काय करायचं? एकच सुखाचा पत्ता आहे. सुख वसे हेचे ठाई बहुपायी संतांच्या किंवा सुखरूपायी साधू ज्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवर. सर्व सुखाचे आगर जनी मने शाळंदर. सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविना जीवा सुख नवी. महाराज म्हणतायत तुम्ही करताय हा हाच प्रपंचातला आहे. आणि प्रपंचातला आत्ताच तुम्हाला सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील बनवेल.
पण प्रपंचातला 8 तास तुमचा शेवटचा दिवस गोड करेलच असं डायरेक्ट फुली मारतो. प्रपंचातला 8 तास कधीच माणसाचा शेवटचा दिवस गोड करू शकत नाही. 8 तास करायचाच आहे तर तो परमार्थातला करा. किती करा? काही बहुत थोडा करा लाग पाठ. भाव भराबळ किंवा राम राम स्मरा आधी. फक्त कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे. मग तुको बरं तुम्ही काय केलं? दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे. बोलण्याची नाही आता देवाविन काही. रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग गोविंद गोविंद म्हणा लागले छंद किंवा गायनाचे उडे आपुले या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. मग महाराज त्या साधनेची फलश्रुती नेमकी काय आहे? महाराज म्हणतायत आमचा शेवटचा दिवस या साधनेनं गोड झाला आणि आम्ही याच्यासाठीच 8 तास केला होता अभंगाचं पहिलं. याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला होता ठास. हो याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही केला हा परमार्थातला 8 तास केला आणि परमार्थातल्या 8 तासाची फलश्रुती आमचा शेवटचा दिवस गोड झाला. आतापर्यंत तंतोतंत अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटी माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही, पण मिळालेलं आयुष्य तो कशा पद्धतीनं जगला याच्यावरून गती काय होणार हे ठरते. माझ्या ज्ञानोबरायला आयुष्य लई कमी मिळालं, माझ्या तुकोबरायला आयुष्य लई कमी मिळालं, छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य लई कमी मिळालं. पण त्या कमी मिळालेल्या आयुष्यामध्ये एवढी मोठी क्रांती केली की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे. छे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नाही, जोपर्यंत ह्यांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य या जगात राहणार. एवढी मोठी कीर्ती करून गेली. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. पण ती कीर्ती जगात शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं जगाच्या वेगळं. मग कसं जगाल? चालताना असं चाला आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इतकं गोड बोला साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलायसा बोले जेने बोले विठ्ठल डोले किंवा मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बसताना अशा ठिकाणी बसा आपल्यासोबत 10 जणांना बसावं आणि जाताना असं जा आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जात असेल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजेत. एवढं चांगलं जीवन जगा. निश्चित तुम्ही म्हणू शकता यासाठी केला होता 8 तास शेवटाचा दिस गोड व्हा. आणि निश्चित जर भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाला एवढा समाज या ठिकाणी जमत असतील तर निश्चित भाऊ जगले कसे असतील याचा विचार करा. चांगलं जगून यांनी जगाचा निरोप घेतलाय. निश्चित आज म्हणत असतील यासाठी केला होता 8 तास. निश्चित मी शेवटच्या 3 वाक्याकडे असेल कीर्तनातल्या. बाबा या जगात जगत असताना लोक 3 प्रकारचं जीवन जगतात. काही काहीचं जगणं शेणासारखं आहे, काही काही जणांचं जगणं गौरीसारखं आहे, तर काही काही जणांचं जगणं कापरासारखं आहे. काही काही माणसाचं जगणं शेणासारखं आहे, शेण पेटवायचं सहसा पेटत आणि चुकून पाष्टी बिष्टी टाकून पेटवलंच तर नुसतं धुपान. तसं काही काहीचं जगणं असतं नुसतं धुपान. ह्याला गोड नाही त्याला गोड नाही, ह्याला काहीतरी म्हणेन त्याला काहीतरी म्हणेन, ह्याला डिवचीन त्याला डिवचीन, ह्याचा बाण टोकरीन त्याचा बाण टोकरीन, गावात बसून चौकात ह्याचा त्याचा उठारोटी करीन. म्हणजे त्याचं तोंड म्हणजे जवळ गावचा कुचरवाटाच असतं. तसलं दळ भाद्र्यावानी जगणं कोणाचं नसावं. 2 नंबरचं जगणं आहे गौरी पेटवा कमीत कमी जगाला राख तरी शिल्लक ठेवती. आणि 3रं जगणं आहे कापूर पेटवा जगाला सुगंधही देतं आणि जगाला उजळही देतं. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी. निश्चित 3ऱ्या प्रकारचं जगणं हे भाऊंचं जगणं होतं. मग महाराज जी जी माणसं चांगलं जगली जी जी माणसांनी भजन केलं त्यांना समाजानं त्रास दिला.
ज्ञानोबरायात चांगलं जगले लोकांना नावं ठेवली, तुकोबरायात चांगलं जगले लोकांना त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला, महात्मा फुले चांगलं जगले लोकांना त्रास दिला, अहिल्याबाई चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला, भगवान बाबा चांगलं जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच. गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबरायाचा छळ केला, जगाची आई झाली, लोकांना तुकोबरायाचा गाता पाण्यात बुडवला, परिणाम जगत गुरु झाले. चांगलं जगात त्रास होईल पण गुण हमखास. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच, नाही तर ॲक्सिडेंट. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच, नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांना कोणाला सोडलं नाही. आता गावातल्या पोरांनी इथे येऊन एखाद्याने टाळ वाजू द्या, लोक नीट बोलत नाहीत. हा लागला बाई टाळ कुठं आहे आता. त्यांनी नेमकं काय करायचं? एखादा बोंबलत फिरू द्या, टुकारच आहे. त्यांनी नेमकं काय करायचं? तर तुम्ही त्याला टाळ वाजू द्या ना, बोंबलत फिरू द्या, ते म्हणते बरं आपलं डाब्यावच. लय अवघड. चांगलं जगात तरी नाव आहेत, वाईट जगात तरी बी नावच आहेत. लोकांना कुणाला सोडलं नाही. कौतुक फक्त एकाच ठिकाणी मसन वाट्यात. लय भारी बोलतात लोक मैतीला गेल्यावर. काय माणूस जगला वा, ते श्रद्धांजली वाहणारे तर लय भारी बोलतात. तुमच्याकडे नाहीत ना वाद? नाही ना, ती बरं आहे. नाही तर तिकडे आमच्या पलीकडे नगर तालुक्यात जिल्ह्यात लय उता आलाय. 1 तास नुसत्या श्रद्धांजलीत चालतात. बरं लय गोड बोलतात. तो त्यांचा गाता सापडला मी पिटवून देत असतो एका दिवशी. लयच गोड बोलतात. हे आमचे लय जवळचे जीवलग मित्र होते. नाव वाचून सांगतात राव. आता मित्राचं नाव वाचून सांगावं लागतं. हे आमचे लय जवळचे जीवलग मित्र होते. वा वा काय जगला माणूस. खालचे म्हणतात गपला काही गावचा सप्ताह होऊ दिला नाही. गपला काही कुणाचा बांध नीट ठेवला नाही. गेलाय ती बराय गेला का तू खाली आणतो का काय? हे खाली आणण्यापेक्षा तू वर निघ पण गप मर. लय लोक नाव चांगलं म्हणतात पण कुठपण बाबा माहिती का? एकदा पिटून माघारी फिरला. अरे भांगार होत ती. बरं झालं गेले. ही जगाची रीत. एक वाक्य कायम लक्षात ठेवा. जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोक नाव ठेवणार. फक्त एक वाक्य घरी घेऊन जा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करा. निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्यानं पांढरी गाडी घेऊ द्या, लोक म्हणतात काळी घ्याल. एखाद्यानं काळी घेऊ द्या, लोक म्हणतात पिवळी घ्याल. एखाद्यानं पिवळी घेऊ द्या, लोक म्हणतात निळी घ्याल. काय काय म्हणतात सिल्वर घ्याल. काय काय त्याच्या पुढची एव्हरेजच नाही तिला. काय काय त्याच्या पुढची बिल्ड क्वालिटीच खराब आहे तिची. त्यातला एक जण मी गाठला म्हणलं तुझ्याकडे काय ते म्हणलं आपल्याकडे वय सायकल आहे. सायकल म्हणलं तिच्या टायर खाली मर्जी देऊन कौतुक कर ना. त्यानं घेतलंय तर कसं का घे ना. काय काय अमोल महाराज ह्याच्या पुढची हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे ना तर सप्त्यावर घेऊ दे. तू गपमर की नाही तरी आमच्या सप्त्यावलेच आहेत ना. तुला लय पूल काढत एखादा हप्ताभर पण गपमर. चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला नाव आहेत पण शेवट मात्र निश्चित त्याचाच गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं चांगलं सांगून एवढी प्रमाणात देऊन सुद्धा लोक म्हणतील महाराज नाही चांगलं जगलो, नाही देवाचं भजन केलं तर मग काय होईल? मग आमच्या बाप्पास तरी काय जायचं? आमचा बी आहे सांगायचं धंदा. त्याचाच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही बदललं आमचं ठरलेलं तेवढं आम्ही घेऊन जाणार. त्यात बदल नाही. पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय यायची नाही. आणि तुमची मुद्दल केरात जाऊन तसं भजन करा. आणि नाही भजन केलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसायला नीट नाही. जागवार पजेरो जीप कंपास वाडी बुलट ठार क्रिएट. थांबा 1 मिनिट. त्याला बसायला नीट नाही. बिग जागवार जीप कंपास पजेरो बुलट ठार क्रिएटा इनोवा छोटा टी टमटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंज रियाडा हाल्या आणि हाल्यावर बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे. मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करून तो बघतच नाही कोण आहे. आणि अजून बी कळत नसेल तर आता जरा नीट ऐका. हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल हे नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल काळ बांधून येईल सरस्वती शेवटी सरस्वती शेवटी काळ बांधून येईल सरस्वती शेवटी जनार्दनी आमचे काय बाजाईल. झांज ढोल वाजतो
आतापर्यंत ज्या वेळेस आईवरती बोलण्याची वेळ आली, बापावरती बोलण्याची वेळ आली, त्यावेळेस प्रत्येकानं आई समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आई किती प्रेम करते हे सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी 5 ते 7 मिनिटं तुमची घेतोय. फक्त मला बाप हा विषय स्पष्ट करायचा आहे. 5 मिनिटं लगेच संपवतोय, ऐकून जा. ज्या निमित्तानं आहे ते निमित्त थोडंसं घ्यावं. कीर्तनाला थोडं ते पलीकडे घटना घडल्यामुळे थोडा उशीर झाला आम्हाला पण यायला. ऐकून जा. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली. पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा रामबाई. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता समोर उभा राहते आणि ढाई मोकळून रडते, रामा ए रामा नको ना जाऊ वनवासाला. रामा तू जर वनवासाला गेला तर तुझी आई जिवंत राहायची नाही. पण आई जिवंत राहिली बरं का. पण दशरथ नावाचा बाप सांगत रामा ऐक ना रामा वनवासाला जाऊ नको रे. तू जर वनवासाला गेला तर रामा तुझा बाप जिवंत राहायचा नाही. आणि झालंही तसंच. ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधीच आलं नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं. पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजेत. ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला मात्र कधी आम्ही विसरता कामा नाही. आई गेली की आमच्या डोळ्यात आसवच असतात. आई गेली की आम्ही रडायला सुरुवात करतो म्हणतो आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया अहो खरंच आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. आई गेल्यानंतर बाबा डोळ्यात आसू असतात आम्ही रडतो यात नवल नाही. आई प्रेम करते यात नवल नाही गड्या. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवलं ना तरी ज्याची माया आमापैना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा, ऐकू द्या. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघाबानी, उरामदी माया त्याच्या काळ्या मेघाबानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर. लय अवघड हाई गड्यार ओम गाया बापर. लय अवघड हाई गड्यार समजाया बापर. मुकी मुकी माया त्याचे मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची.
जो हाडाचं काळ रक्ताचं पाणी करतो, जो रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो, जो मुलासाठी आयुष्यभर हळहळ करतो, जो मुलासाठी आयुष्यभर जीवाची तगमग करतो ना, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे गड्या. बाप करी जोडी. बाप प्रेम करतो, बाप जास्त प्रेम करतो. आता वेळ नाही आपल्याकडे म्हणून थांबवतोय जरा, आणि या प्रसंगात गाणं बरोबर नाही वाटत ते ऐकून जा. बाप कधी रडतो फक्त 2 मिनिटात सांगतो आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका गड्या तुम्ही 3 मुली ना, आम्हाला वाटतं आमचा बाप कधी रडला नाही, आमचा बाप कधी रडला नाही, पण महिला मंडळ आज ऐकून जा आपला बाप कधी रडतो. एक चिवूचा एक कावूचा घास करत 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 बापानं मुलीला लहानाचं मोठं कळावं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपावं. मोठी मुलगी 18 वर्षाची आई व्हावी, आणि ज्यावेळेस मुलगी 18 वर्षाची होते का त्यावेळेस पाहुणे यायला सुरुवात होते. स्थळही पसंत होतं, एकाएकी स्थळ पसंत पडतं, सगळ्याला आनंद होतो, सगळे आनंदात आहेत, सगळे गोडधोड जेवण करतायत. आणि त्या आनंदात सुद्धा जो रात्री वेगळ्या खोलीत जाऊन डोक्यावरती पांघरून घेऊन ढाई मुकलून रडतो ना, तो म्हणजे आपला बाप असतो. हे ज्या मुलीला मी आतापर्यंत हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, माझी चिमणी 18 वर्षापर्यंत माझ्या घरी राहिली, आणि आता माझी चिमणी कायमचं माझं घरटं सोडून निघून जाणार, या वेदनेने व्याकुळ होऊन तो रात्रंदिवस रडत असतो गड्या. आता रडतो कधी ऐकून जा गड्या. लग्नाचा दिवस उजाड, सगळेजण आनंद असतात. आईच्या अंगावरती नवी साडी, भावाच्या अंगावरती नवा ड्रेस, बहिणीच्या अंगावरती नवी कपडे, सगळे आनंदात आहेत. पण त्या लग्नाच्या दिवशी सुद्धा जो फाटक्या कपड्यावरती संपूर्ण मंडपात फिरत असतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप असतं गड्या. त्या व्यक्तीचं नाव बाप असतं. सगळे विधी उरकतात. आता पाठवणीची वेळ येते, ज्यावेळेस पाठवणीची वेळ येते का त्यावेळेस काका तुम्हाला आई सापडते, तुम्हाला काका सापडतात, तुम्हाला मावशी सापडते, बहीण सापडते, भाऊ सापडतो गळ्यात पडून राहिला. पण आता तुमची नजर शोधते गड्या. ज्या बापानं माझ्यासाठी हाडाचं काढं केलं, ज्या बापानं माझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, ज्या बापाने माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, तो माझा बाप कुठे आहे? ज्या बापानं माझ्या लग्नासाठी दामदुप्पट व्याजानं कर्ज काढून माझं लग्न लावलं ना, तो माझा बाप कुठे आहे? आता नजर शोधायला लागते बापाला. एका खांबावर बापा कुठेतरी बसलेले दिसत, बाबा जवळ जाता. बाबा, हो बाबा, बाबा तुमची लेक नांदायला निघाली हो बाबा, बाबा चालली हो तुमची लेक नांदायला. ए लेकरा, दिल्या घरी सुखानं राहा, आनंदानं संसार कर. या बापाकडे कसली तक्रार येऊ देऊ नको. बाबा नाही तक्रार येऊ देणार हो, पण बाबा एका मुलीची इच्छा पूर्ण करा ना. काय गं लेकरा, बाबा आतापर्यंत जर कधी मिठीत यावं वाटलं तर रोज तुमच्या मांडीवरती येऊन बसायची, रोज तुमच्या मिठीत येऊन बसायची. पण बाबा आता तुमच्यापासून इतकी दूर चालले की कदाचित दिवाळीचा सण उजाडेल तुमच्या मिठीत यायला घरी माहेर आलेला. बाबा एकदा या लेकराला मिठीत घ्या ना. बापानं मुलीला मिठीत घ्यावं. जसे उजनी धरणाचे बांध मोकळे झाल्यानंतर पाणी यावं ना, तसं बापाच्या मुलीच्या डोळ्यातून पाणी घळघळ 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 व्हायला सुरुवात होते. आता शेजारची माणसं सांगतात, ए तात्या, ए नाना, ए काका, ए भाऊ, ऐक, सकाळपासून रडती रे मुलगी, जर आता जास्त रडेल तर डोकं डुकल, जा सुखानं तिला वाटे लावू. आई ऐका बरं का, बापानं तुमचा हात धरला, तुम्हाला गाडीत बसवून, आता गाडी चालायला लागली. काय कुणास ठाऊक बापाच्या लक्षात येतं, बाप आता पुन्हा माघारी फिरला आणि गाडीवरती पुन्हा ठाप टाकली. आता बाप तुमच्या बाजूला येत नाही, आता बाप जावयाच्या बाजूला जातो. जावई बापू, ओ जावई बापू, खूप लाडात वाढवलंय वलीकडून, संसार करायचं माहित नाही, लय लाडात वाढली, चुकल कदाचित तिच्याकडून संसार करताना. पण जावई बापू जर चुकली ना, माझ्या मुलीला काही बोलू नका हो, लय हळवी हो, सहन नाही व्हायचं. चुकली ना, या बापाला बोला, हा बाप सहन करेल. या बापाची चूक समजून पदरात घ्या, पण माझ्या मुलीला बोलू नका. ए ज्यांना आमदारापुढे नाही, खासदारापुढे नाही, मंत्र्यापुढे कधी हात जोडला नाही, तो माझ्या मुलगीला चांगलं नांदता यावं, माझ्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून एका 21 वर्षाच्या तरण्या बांड मुलापुढे हात जोडतो. या व्यक्तीचं नाव बाप आहे गड्या, या व्यक्तीचं नाव बाप आहे. आणि कारडाव नाही होत्या बापानं. अहो बसलेले जर साधा आपण बँकेत गेलो, बँकेत जर एखाद्यानं पेन मागितला 2 रुपयाचं, तर आपण काढून देताना टोपन काढून देतो, कारण महागारी मिळावा. ज्या बापानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे 18 वर्ष मुलीला जपलं, काही नको ते हवं ते बघितलं. जर बाप मुलीच्या मनात एखादी गोष्ट आली, ऐका, जर मुलीच्या एखादी मनात गोष्ट आली तर बाप देवाला कळायच्या अगोदर तुमच्या बापानं तुमच्या हातात आणून ठेवली. इतकं बाप आपल्यावरती प्रेम करायचा. आणि ती मुलगी जर दुसऱ्याच्या ताब्यात देत असताना तो कसा आहे, संसार कसा, आम्ही प्रेम करायला यात नवलच नाही. कधीतरी त्या बापावरती प्रेम करा. आज आठवा ना आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं. आई राहिली नाही, बाबा राहिले नाहीत ना, आठवा भाऊनं आमच्यासाठी काय केलं, आईनं आमच्यासाठी काय केलं. ज्या वेळेस तुम्ही बाहेर जात असाल, तुम्ही सगळी मुलं मुली, त्यावेळेस भाऊ फोन करत असतील, आई फोन करत असेल. ज्यावेळेस तुम्ही तिघी नांदायला जात असाल, ज्या वेळेस दिवाळीचा सण असेल त्यावेळेस आई फोन करत असेल, आई मेसेज करत असेल. काही काम नाही पण रोज आईनं फोन केला असेल. आजही आठवा, रोज आई आपल्या मुलीला फोन, काहीच नाही होत, दुसरं काही डोक्यात नसतं. जीवली का, खाल्लं का, भांडी घासली का, काहीच नाही, पण माझ्या मुलीला बोलता यावं म्हणून फोन करत असते. ऐका ना, कांदे काय द्यायची वस्तू आहे का हो माहेरा गेल्यावर? कांदे काय द्यायची वस्तू आहे का? आईनं कांदा द्यावं, मिरची द्यावं. एका मुलीने विचारलं, आई तुझा जावई लय मोठा आहे ग, अगं कोट्यावधीची संपत्ती तुझ्या मुलीकडे, कांदा देतेस ग आई, काय करायचं ग, खूप आहे कांदा आमच्या घरी. त्या आईनं सांगावं, ए
आई ऐक, तुझ्याकडे कमी म्हणून देत नाही, पण हा कांदा ज्यावेळेस तू बगचिरण चिरायला घेतील ना त्यावेळेस तुला आईची आठवण होईल म्हणून देते ग, म्हणून देते ग. कधी आईवरती आम्ही एवढं प्रेम केलंय? कधी आईवरती आम्ही एवढं प्रेम केलंय? कधी बापावरती आम्ही एवढं प्रेम केलंय? लहानपणी आम्ही जर जेवायला बसलो तर आम्हाला खाता येत नव्हतं, त्यावेळेस आईने एक घास केला, बापाने एक घास केला, आपल्या मुखात भरवला. आज आईला खाता येत नाही, आज बापाला खाता येत नाही. कधी आपण असा प्रयत्न केलाय? कधी आपण ताट घेऊन बापाजवळ गेलोय, आईजवळ गेलो, आई तुला खाता येत नाही ना ग, धर्मी चारतो, कधी असं केलंय? रोज आपण आजारी असताना आई आपल्याला गोळ्या न चुकता आणून द्यायची, न चुकता चारायची, न चुकता ताप बघायची. आपण कधी असं केलंय? आई आजारी असताना आपण कधी आईजवळ गेलोय? आई दुखतंय गाय गोळी खाना. आई रोज जेवण न चुकता आपल्याला भरवते. आपण कधी आईजवळ गेलोय? आई तू जेवण केलंस? बरं मला एक सांगा, रोज न चुकता आपण आजही आपल्या आईला जाऊन विचारा, आजही आपल्या बापाला जाऊन विचारा, बाबा तुमच्या लेकराचा आवडता कलर कोणता हो? आई बाप न चुकता सांगतील. पण मला इथलं एकाही मुलानं सांगावं आणि एकाही मुली सांगा ना आपल्या आईचा आवडता कलर कोणता ना आपल्या बापाचा आवडता कलर कोणता. कधी आई जर बाजारला गेली, कधी आई जर फिरायला गेली तर न चुकता आमच्यासाठी काही ना काही घेऊन येते. पण आम्ही कधी न चुकता आईसाठी काहीतरी आणलंय? कधी आईची आवडती वस्तू आणली? कधी आईवरती आम्ही एवढं प्रेम केलंय? हे जास्त काही नाही लागत रे त्या म्हाताऱ्या माणसाला. आता पिकलं पान कधीतरी गळून जाणार आहे, कधीतरी संपणार आहे, कधीतरी या जगाचा निरोप घेणार आहे. फक्त जाण्याआधी त्यांना गोड बोला गाड्या, गोड बोला, दुसरं काही नको त्यांना. आता सोनं नको आहे, नाणं नको आहे, काही नको आहे, फक्त गोड बोला. कारण एकदा गेले ना परत मिळवता येणार नाही, परत डोळ्यात आसू राहतील गाड्या. हे गेलेली संपत्ती तुम्ही परत मिळवू शकाल, गेलेला पैसा तुम्ही परत मिळवू शकाल, गेलेला दागिना तुम्ही मिळवू शकाल, पण आई बाप नावाचा दागिना एकदा का गेला ना तर तो किती प्रयत्न करा गाड्या, तो परत महागारी मिळवता येत नाही. म्हणून आहे तोपर्यंत जपा, आहे तोपर्यंत सांभाळून ठेवा, आहे तोपर्यंत त्या दागिना जपा. ज्या वेळेस तुम्ही जात असाल त्या त्यावेळेस फोन येत असेल, मेसेज येत असेल. आज एक वर्ष झालं ना भाऊंचा मेसेज आहे, थाप द्या. आज 1 वर्ष झालं ना भाऊंचा मेसेज आहे, ना भाऊंचा कॉल आहे, ना भाऊंची चिठ्ठी, ना भाऊंचा संदेश आहे. चिठ्ठी ना कोई संदेश, चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, 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 चिट्ठी न कोई संदेश. ना आता मेसेज, ना आता कॉल, राहिल्या त्या आठवणी. त्या आठवणींना साथ घालत 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 शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं. झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना देवाकडे एक मागणं असेल. देवा तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा, असाशी उदार तू आधी तुझं भजन करून घेतो मग काहीतरी देतो. या कुटुंबानं आयुष्यभर भजन केलंय, भाऊंनी आयुष्यभर समाजसेवा केली, आयुष्यभर चांगलं राहणारं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाकडून एक आदर्श घेण्यासारखा आहे बरं का. या कुटुंबाकडून जाता जाता एक आदर्श घ्या, निश्चित ती भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. एवढं मोठं कुटुंब आहे, पण जवळजवळ 40 ते 50 माणसाचं कुटुंब आजच्या काळात सुद्धा एकत्र राहतंय. या कुटुंबासाठी निश्चित एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे, कारण एकत्र कुटुंब पद्धती हे कुटुंब सांभाळत आहे. निश्चित द्यावे त्यांना तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. नातवंडापर्यंत पार परतवंडापर्यंत सगळे एकत्र आहेत. याला म्हणायचं विचारण, याला म्हणायचं कुटुंब, याला म्हणायचं मुहूर्तमेढ बांधण्याची खऱ्या अर्थानं पद्धत. निश्चित जाता जाता तुम्हाला धन्यवाद देईल. देवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, भाऊंना 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. कायमस्वरूपी जगद्गुरु तुकोबा यांचं जसं मी आत्म्याचा दिवस शेवटचा गोड सांगितला, तसं भाऊंचा आत्म्याचा दिवस शेवटचा गोड कर देवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना असेल. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथ दिले, सर्वांना धन्यवाद. बोलता बोलता 20 मिनिटं तुमची मी जास्त घेतली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जाता जाता फक्त अर्ध्या मिनिटाची सूचना आहे. भिगवणच्या पलीकडे कर्जत तालुक्यामध्ये माझं गणेशवाडी नावाचं गाव आहे. त्या गणेशवाडी गावामध्ये विश्वसंत ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच्या मंदिराचं काम चालू आहे. जसं अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काम झालंय, तसं माझ्या घरी संत सद्गुरू बाळूमामाच्या मंदिराचं काम चालू आहे. एक आत्मापूर पलीकडे कोल्हापूरच्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे आणि दुसरं आत्मापूर लवकरात लवकर इथून फक्त 40 किलोमीटरवरती होतंय. माझ्या घरी होतंय बाबा. त्या मंदिराची अंदाज रक्कम आहे 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटी रुपयाचं मी मंदिर बांधतोय. एवढंच नाही, बाळूमामाच्या नावानं अनाथाश्रम चालू करतोय, बाळूमामाच्या नावानं फ्री वारकरी शिक्षण संस्था चालू करतोय. जूनमध्ये आता बांधकाम त्याचं चालू आहे. एक वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्रात फ्री,
गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. त्या शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रात दुसरी वारकरी शिक्षण संस्था फ्री होते, ती संत सद्गुरू बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था गणेशवाडी. कुठल्याच मुलाला एकाही रुपयाची फी नाही, एकाही रुपयाचा जेवणाचा खर्च नाही. खूप मोठं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. मंदिराचं काम जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेलं आहे. जाता जाता तुम्हाला वाटत असेल विकास महाराजांचं कार्य चांगलं आहे, बाळूमामांचं आत्मापूर तयार होत आहे. आणि बाळूमामाचा नियम आहे, बाळूमामा एका हातानं घेतात आणि हजारो हातानं देतात. आत्तापर्यंत अनुभवलं असेल, नसल अनुभवलं तरी अनुभवून बघा. बाळूमामाचा नियम आहे, बाळूमामा एका हातानं घेतात आणि हजारो हातानं देतात. तुम्हाला वाटत असेल कार्य चांगलं आहे तर 10-15 मिनटं मी निश्चित या ठिकाणी वाटलं आपल्या संपत्तीतले 10-5 रुपये त्या मंदिरासाठी जावेत तर निश्चित द्या, एवढीच अपेक्षा तुमच्या चरणी असेल. तुकाराम 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 तुकाराम. घरातल्या सर्वांना विनंती, घरातल्या सर्वांनी